हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज. ऐसे माझिनी नाम घोषे, नाही करती विश्वाची दुखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रेः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो. नियता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या देवाधिदेवा जगत्रय जीवा. परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे. प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9व्या अध्यायातील सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमश्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावर विवेचन करत असताना माऊली महाविष्णू ज्ञानोबराय भगवान परमात्म्याच्या नामाची महती सांगतात. भगवंताचं नाम किती प्रभावी आहे, भगवंताच्या नामामधली ताकद माऊली ज्ञानोबराय या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं मनोरथ प्रतिपादन करतात. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य बंसी महाराज तांबे यांच्या कर्तृत्वानं विकसित पावलेल्या या आध्यात्मिक ज्ञान मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य महंत बंसी महाराज तांबे यांचा 30वा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी पैसखांब मंदिरामध्ये संपन्न होतोय. ज्यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा ज्ञान यज्ञ वाग्यज्ञ यामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या संस्थांचे महंत आदरणीय देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्री, तसेच संस्थांचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग अभंग साहेब, संस्थांचे विश्वस्त, त्यामध्ये आपलं सर्वांचे मार्गदर्शक आणि आमच्या परमार्थिक क्षेत्रातील मार्गदर्शक आदरणीय ज्ञानोबा माऊली शिंदे, पिसोटे अण्णा, कैलास भाऊ आदी करून सर्व विश्वस्त मंडळीच्या कुशल मार्गदर्शनानं हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी संपन्न होते. आणि या ज्ञानयज्ञातील पहिल्या दिवसाची प्रवचनाची सेवा संपूर्ण विश्वस्त मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले. आपण सर्व बाबावर प्रेम करणारी सर्व भावी भक्त बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याकरता उपस्थित आहात. या सोहळ्याचा अनेक तालुक्याच्या बाहेरून सर्व बाबावर प्रेम करणारी सर्व मंडळी, या संस्थांची सर्व सेवेकरी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज, हरिभक्तीपरायण लाला मिस्त्री, हरिभक्तीपरायण शंकर भाऊ, आदरणीय हरिभक्तीपरायण रोज प्रवचनाची सेवेमध्ये जे नेहमी मीडियाचं काम करतात ते सोमनाथ भाऊ, आदरणीय आपले विनेकरी चव्हाण भाऊ, माता भगिनी, पुरुष वर्ग आणि संस्थांची सर्व सेवेकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या आज्ञेनुसार ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. मध्यंतरीच्या कालामध्ये आपण कृष्णाष्टमी त्या कालखंडामध्ये देखील
प्रतिवर्षाप्रमाणे आदरणीय या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात. मोठा कार्यक्रम त्याही वेळेस पार पडत असतो आणि मंदिराचा दुसरा कार्यक्रम म्हणजे हा बाबांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न होतोय. अनेक भाविक भक्त त्या निमित्तानं या ठिकाणी येत असतात. असो, सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांची आहे. संतांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बाबांची काहीतरी सेवा आपल्याकडून घडावी. आणि मग आपण बाबांचं काय वर्णन करू शकतो? आम्ही आमच्या जीवनामध्ये बाबांना अगदी लहानपणी बघितलेलं असल्यामुळं बाबांचं यथासांग वर्णन आम्हाला सांगता येणार नाही. परंतु सर्व जी काही भाविक मंडळी आहे, बाबांची सेवेकरी मंडळी आहे, शहाजी महाराज तुमच्यासारखी मंडळीच्या मुखातून आम्ही बाबांचं जीवनचरित्र ऐकलं आणि ते जीवनचरित्र तुमच्या मुखातून ऐकून तुम्हाला सांगायचं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनो, या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्माही येत असतो. या मृत्यू लोकामध्ये संतही अवताराला येत असतात आणि याच मृत्यू लोकामध्ये जीवाला देखील यावं लागतं. आज विषय फक्त संतांचा आणि देवाचा आहे. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा अवताराला आले कशा करता? तर गीता ग्रंथामध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या माध्यमातून भगवान परमात्मा सांगतात की अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी आल्याच्या नंतर काय करतो तर दैत्यांची कुळे नाशी, साधूचा मानुगिवशी, धर्माशी नीतीशी सेजे बरी. दैत्यांची कुळं नाश करण्याचं काम मी करतो. एक वंश नाही तर दैत्यांची कुळे नाशी. आणि त्यांना मारून थांबत नाही तर त्यांना मारल्याच्या नंतर दुसरं काम करतो, साधूचा मानुगिवशी, धर्माचं रक्षण करतो, धर्माशी नीतीशी सेजे बरी. मग ते करण्याकरता प्रत्येक अवतार भगवान परमात्म्यानं अनेक अवतार धारण केले. कधी राम, कधी कृष्ण, कधी नृसिंह, कधी परशुराम, कधी वामन. तर तोच भगवान परमात्मा कधी देवी बनतो. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. देवानं अनेक अवतार धारण केले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. जगद्गुरु तुकोबराय समोर कधी राम अवतार आहे, महाराजांसमोर संतांसमोर कधी कृष्ण अवतार आहे, कधी ऋषी अवतार आहे, कधी वामन अवतार आहे आणि कधी काल आपण शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न केला तर कधी त्यांच्यासमोर देवीचा अवतार आहे. त्यावेळेस चांगदेव महाराज जगद्गुरु तुकोबरायांची दृष्टी कधी देवाबद्दल भिन्न बदलत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी हे सर्व अवतार बघितले आणि तुकोबरायांच्या मुखातून शब्द गेले. तुकोबराय म्हणतात, ही सर्व जी रूपं धरलेली आहेत ती दुसरी तिसरी कोणी नाही तर माझ्या पांडुरंगानं धरली. धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. आणि मग म्हणून अशी भक्तांकरता भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. म्हणून आपला अवतार कार्य संपल्याच्या नंतर देवादिक देखील या मृत्यू लोकाचा निरोप घेतात. म्हणून त्या देवाची जयंती साजरी केली जाते. दुसरा वर्ग आहे संतांचा. संत या मृत्यू लोकामध्ये आले आणि आल्याच्या नंतर समाजाला जागृती देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं समाजाला जागृती देण्याचं वर्ग जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे. उठा जागे हरे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या. संतांचे या जगतावर आगाध असे उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर संत कधी कधी देवाला, संत कधी करती संतांना, तर संत कधी कधी जीवाला जागा करतात. देवाला जागा करत असताना संत सांगतात की देवा तुमच्या दर्शनाकरता वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत
महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. देवा, वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत सुरवराधिक देव तुमच्या दर्शनाकरता आले. संतांना जाग करत असताना उठा उठा साधू संत साधा पुलिहित. देवाला जाग करत असताना का वो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी. मानिले सुख आम्ही वाचू कैशा परे. उठा सावध व्हावे क्षमा सकळाशी द्यावे. देवाला जाग करतात, संतांना जाग करतात. आणि संत कधी कधी खऱ्या अर्थानं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे ते जीवाला जाग करतात. जीवाला जाग करत असताना ऐकिरी जना तुझ्या स्वहिताच्या खुना. पंढरीचा राना मना माझी स्मरावा. आणि मग कोणी एका विशिष्ट वर्गाला, जातीला, धर्माला अजिबात नाही, तर संपूर्ण जगाला जागा. ऐसे जागविले अवघे जन होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरून गा. वासुदेव करी तो फेरा वाडियात बाहेर दारा. संपूर्ण जगाला जाग करतात. जागा रे गोपाळांनो, रामनाम जागा. आणि जागा केल्याच्या नंतर संतही या मृत्यूलोकाचा निरोप घेत असतात. आपला अवतार कार्य संपल्याच्या नंतर सकल समाजाला सांगतात, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा. अजीवरी होतो तुमचे गावी. आता कृपा सुद्यावी. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला. तुका जातो वैकुंठाला. आणि तो वर्ग संतांचा आहे म्हणून त्या संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि ते संत जर कोण असतील तर ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी बोधे बाबा, स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबा, स्वानंद सुखनिवासी गुरुवरे बंसी महाराज तांबे बंकट स्वामी, ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या मृत्यूलोकामध्ये आली. आणि तुमच्या आमच्यावर खऱ्या अर्थाने उपकार केले. केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐशी माय. धर्मे त्यांची देखिले पाय दिले अक्षय. अभय दानगा. आणि आपलं सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बंसी महाराज तांबे. आज ज्या संतांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न होतोय, आळंदी क्षेत्रामध्ये देखील वारकरी संप्रदायामध्ये वारकरी चालीचा खजिना आणि ज्यांनी आयुष्यभर भजन केलं, तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते गुरुवर्य बोधे बाबा, त्यांचा देखील आळंदी क्षेत्रामध्ये आज पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. पुण्यतिथी त्याची साजरी केली जाते की जे लोकाकरता जगले. शास्त्रात सुभाषितकार सांगतात, या मृत्यू लोकामध्ये 7 वस्तू परोपकारी आहेत. रविचंद्रो घना वृक्षो नदी गावस्य सज्जनाः. पहिला वर्ग आहे तो सूर्याचा. ज्ञानोबराय सांगतात, तो सूर्य भगवान परमात्मा उगवल्यापासून तर मावळेपर्यंत तोंड पाहुनी प्रकाशू न करी जीवी चंडाशू. तोंड पाहून तो प्रकाश देत नाही. या बाजूला श्रीमंत, या बाजूला पापी, या बाजूला गरीब, पुण्यवान, अशा कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही. रविचंद्राचं जीवन, रविचंद्रो घना, पावसाचं जीवन, नदी उगमापासून तर संगमापर्यंत, गोदावरी माता त्र्यंबकेश्वरपासून तर संगमा समुद्राला मिळेपर्यंत, का पीडित पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. याच पाणी पात्रावर
पाणी पिण्याकरता गाय आली तरी तिचा तिरस्कार नाही. या पात्रावर पाणी पिण्याकरता वाघ आला, एकाचं काम आहे दुसऱ्याचं भक्षण रक्त भक्षण करणं, आणि एकाचं काम आहे दुसऱ्याचं रक्षण करणं, तरी देखील का गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होणी मारू, हे नेनिजे का करू, तो ये जैसे. त्याप्रमाणे नदीचं जीवन आहे. नदी गावस्य सज्जनः, आणि 7वा वर्ग आहे तो वर्ग आहे संतांचा. तो दुसरे तिसरे कोण नसून स्वानंद सुखनिवासी गुरुवरी बंशी बाबा. समाजानं त्रास दिला तरी तीच वागणूक, समाजानं बहुसन्मान दिला तरी तीच वागणूक. त्यांचं जीवन असं असतं. माऊली ज्ञानोबरायांनी त्या सज्जनाचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कौरव पांडवाचं युद्ध चांगदेव महाराज सुरू झालं, आणि भीमाबद्दल खूप असा राग दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये होता. आता आपल्याला फक्त भीती भीमाकडून आहे, म्हणून आपल्याला येणं केनं प्रकारनं मृत्यू येता कामा नये म्हणून दुर्योधन घाबरू लागला. आणि एक दिवस द्रोणाचार्यांना विचारतोय की गुरुवर माझं शरीर वज्रदेही होईल, याच्याकरता मला उपाय सांगा. त्यावेळेस द्रोणाचार्याने सांगितलं, अरे बाबा, तुझं शरीर वज्रदेही होईल होण्याची अपेक्षा तुला आहे. हा मार्ग तू जर तुझ्या भावाला विचारला, धर्मराजाला जर विचारला, तर ते तुला निश्चितच मार्ग सांगतील. दुर्योधनाचे मुखातली उत्तर आहे का? दुर्योधन म्हणतो, हा मार्ग मला धर्मराज दादा सांगतील कसे? का? ते सांगू शकणार नाही, ती माझी शत्रू आहेत. द्रोणाचार्याने सांगितलं, तू त्यांना शत्रू मानतोय, परंतु ते मात्र तुला भाऊच मानतात. सर्वांना कथाभाग माहिती आहे. दुर्योधन जातोय आईकडे, धर्मराजाकडे गेला. धर्मराजानं सांगितलं, गांधारी मातेनं एकदा की तुला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत बघितलं की तुझं शरीर वज्रदेही होईल. सकाळची वेळे स्नान केलं न, गंगेचं स्नान करून आईच्या दर्शनाकरता जात असताना कृष्ण परमात्मा वाटेमध्ये बसले आणि दुर्योधनाला मार्ग सांगितला. अरे, अशा प्रौढ अवस्थेमध्ये आपल्या आईसमोर असं जाणं उचित नाही. त्यांनी सांगितलं, मी तर काही आणलं नाही, देवानं सांगितलं तुमची सर्व मी सोय केलेली आहे. भगवान परमात्म्यानं बांधण्याकरता, त्या मांडीवर बांधण्याकरता फुलाचा हार दिला. आईसमोर गेले, आणि आईसमोर गेल्याच्या नंतर आईनं, गांधारी मातेनं आशीर्वाद देण्याच्या ऐवजी टाहो फोडला. आशीर्वाद तर दिलाच नाही. आणि गांधारी मातेनं आशीर्वाद देण्याच्या ऐवजी त्या गांधारी मातेनं दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, अरे सोड त्या पांडवाचा नाद. जिसको राखे सया मार सके ना कोय, जिस पर सारी दुनिया उलटी उसका, बाल बाका न करे कोय. अरे त्या पांडवाचा नाद सोडूया, सोड त्या पांडवाचा नाद. तुला कोणी हा मार्ग सांगितला? आणि त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, मला हा सर्व मार्ग आपल्याला कथाभाग माहिती आहे. आणि गेल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबराय त्या सज्जनाचं वर्णन करतात. आपल्या भावाचा मृत्यू आज उद्या जर दुर्योधन वज्रदेही झाला असता तर अर्थातच भीमाचा मृत्यू निश्चित होता. तरी देखील आपल्या भावाचा मृत्यू, आपलं नुकसान माहीत असताना देखील शत्रूला योग्य मार्ग सांगणारे जर कोण असतील तर ते संत आहे. ज्ञानोबराय त्यांचं तोंड भरून वर्णन करतात. वारियाची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. अशा प्रकारचं ह्या संतांचं रविचंद्रो घना वृक्षो नदी गावस्य सज्जनः, तो वर्ग संतांचा आहे. आणि म्हणून अशा संतांचा पुण्यतिथी सोहळा कधी कधी थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलं, आपल्याला मार्गदर्शक चांगलं मिळणं याला देखील आपल्या जन्मातलं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही, तालुक्याचं भाग्य आहे, महाराष्ट्राचं तर असू द्या, परंतु तालुक्याचं मोठं भाग्य आहे. गुरुवरी बंशी महाराजासारखे दिव्य साक्षात्कारी पुरुष या भूमीला लाभले.
कधी कधी जर आळंदीकरांनी बाबांचा स्वीकार केलाच असता तर आपण या ज्ञानापासून, या ठिकाणापासून वंचित राहिलो असतो. ही खरी बाबांची कृपा आहे. या ठिकाणी आपल्या जन्मातलं अनंत जन्माचं पुण्य आहे. आपले मार्गदर्शक कसे असले पाहिजे? माऊली ज्ञानोबराय म्हणतात की आपल्या भांडारगृहामध्ये जर आपल्याला एखादा मुनीम ठेवायचा असेल तर तो चोख असला पाहिजे. त्याला कोणालाही कोणाच्याही ताब्यात आपलं भांडारगृह, आपलं घर, आपलं संस्थान, आपला वाडा काय असेल ती संपत्ती देता कामा नये. ज्याला संसार चांगला करायचा त्याने देखील ज्ञानेश्वरी वाचावी आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याने देखील ज्ञानेश्वरी. तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलं का? हो, ज्ञानोबरायांनी सांगितलं. संसार चांगला करायचा असला तर ज्ञानोबराय म्हणतात सर्व बजेट असलं तरच बिल्डिंगचं काम सुरू करावं. बजेट जर कमी जास्त असलं तर बिल्डिंगचं काम सुरू करू नये. ज्ञानोबरायांचे तरी लोकांची धवळारे देखोन या मनोहरे, आपली अस्ति तनारे मोडावे केवी. म्हणून ज्ञानेश्वरी गुरुवारी बाबा त्याच्याकरता सांगायचे माणसाचा प्रपंचही चांगला असला पाहिजे आणि परमार्थही चांगला असला पाहिजे. बाबांचे अनेक वेळेस त्यांच्या मुखातून ऐकलं, ऊस लागवड जर घरी चालू असली बाबा आणि जर का भक्त पाणी आलेलं आहे, मंदिरात आला, इकडं तिकडं फिरायला लागला, बाबा सांगायचे लागवड झाली का? मग त्यावेळेस जर हा बाबांच्या लक्षामध्ये असायचं, तालुक्यात कुठेही कीर्तन असला का बाबाच्या आधी जर हजर असला तर बाबाला कळायचं हा हिंड फिरे आहे म्हणून. ही सर्व आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही काही बाबांच्या संगतीमध्ये राहिलेलो नाही. म्हणून आपले मार्गदर्शक बाबासारखे चोख माणसं आहेत की ज्यांना भगवत साक्षात्कार आहे, ज्ञानोबरायांचं साक्षात्कार आहे. सांगितलं जातं नेहमी. याच पैस खांबाजवळ बाबा ज्यावेळेस बाबांना सामाजिक स्थितीमध्ये त्रास झाला आणि मंदिर सोडण्याचा निर्णय बाबांनी घेतला, रात्री 12च्या वेळेस बाबा मंदिर सोडणार. अशा वेळेस माऊली ज्ञानोबरायांना वाटलं असेल या महात्म्यानं जीर्णोद्धार करोनी या, कळस केला मंदिराचा वैष्णव भाविकाशी, दिली शिदोरी भक्तीची आरती दिली शिदोरी भक्तीची आरती गुरुरायाची. असे मोठे महात्मे या भूमीला लाभले. आणि हे आता जर एवढं मोठं जीर्णोद्धार केला, सर्व भक्त परिवार व्यवस्थित मार्गाला लावला, माऊलीनं बाबांनी जर मंदिर सोडलं तर कसं होईल? रात्रीची वेळ अनेकांच्या मुखातून आम्ही ऐकलं. या गेटमधून बाहेर पडणार तर रात्री 12 वाजता एक तेजपुंज संन्यासी या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी सांगितलं का हो, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्या पैस खांबाला टेकून माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली तो पैस खांब हाच का? पैस खांब आणि ज्ञानेश्वरी म्हटल्याच्या नंतर बाबाला आनंद वाटायचा. बाबांनी सांगितलं हो, तोच हा पैस खांब आहे. आतमध्ये जाण्याकरता परवानगी आहे का? त्यांनी बाबांनी सांगितलं जा. आतमध्ये संन्यासी महात्मा दर्शनाकरता जातात. बाबा बाहेर उभा आहे. रात्रीची 12ची वेळ आहे. अर्धा तास होतोय, 15 मिनटं होते, 10 मिनटं होते. बाबांनी बघितलं महात्मा बाहेर येत नाही. आतमध्ये गेले बघण्याकरता तर संन्यासी नाही, फक्त पैस खांब आहे. आणि त्यावेळेस बाबांनी ठरवून टाकलं की हा संन्यासी दुसरा तिसरा कुणी नसून माझे ज्ञानोबा आहे. आणि त्याच दिवशी शपथ घेतली या मंदिरामध्ये बाबांनी की शरीराच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ज्ञानेश्वर मंदिराचा सोडणार नाही. आणि म्हणून स्वतःही मंदिर सोडलं नाही. अगदी शेवटचा काळ होता. त्यावेळेस देखील बाबांनी या ठिकाणी दवाखान्यामध्ये असताना भक्त परिवाराला सांगितलं की मला दुसरीकडं कुठं नको, मला माऊली ज्ञानोबरायांच्या जवळ ठेवा. स्वतःही मंदिराची सेवा केली आणि इतर भक्त परिवारांना दुसरं काही सांगितलं नाही. चोख आपल्याला या शब्दावर दुसरे जर असते तर आम्ही महाराजांच्या मुखातून ऐकलं, आपल्याला जर गुरुवारी असे टनानं भिक्षा गोळा करणारी जर मिळाली असते तर निश्चितच आपलं नुकसान झालं असतं. भिक्षाटन आता त्यांनीच सांगावं ते आपल्याला शोभत. आणि बाबांनी असं सांगितलं, आपुले करी आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. मी बाबा या ठिकाणी कॉलेजला होतो आणि आम्ही पारायणाकरता असल्याच्या नंतर इथं असायचो खाली तळघरामध्ये राहायला. आणि ह्याही नळ होते असे आणि पाकशाळा होती.
सुरुवातीला नाश्ता वगैरे काही नसायचा. सकाळी पारायण सुटलं की पारायणवाली मंडळी एवढी जेवणाकरता तुटून पडायची, 11:30 व्हायचे. आणि मग त्या कालचं पिठलं भाकर इतकी गोड असायची खायला, चुरून लोक 3-3 पोळ्या चुरायचे. आणि मग ती लोकांनी ताटं चुरलं की ते मुरलं. वाढणारी मंडळी बाबांनी पाहिलं का वरून बाबाला असं, आणि काही माणसं असे 2 पायावर बसायचे जेवायला. आणि मग बाबांनी वरून इथून आरडायचं. मला चांगलं आठवते, मी 12वीला होतो. अरे काय भिकारी एका खायला असे खाता 2 पायावर बसून. आणि बाबांनी सुरू केलेली किती दिव्य परंपरा आहे. आपल्याला किती चांगलं मार्गदर्शन या सत्पुरुषानं केलं बघा. आपुले करी आपण खाय, 15 रुपये आणि काय 2 पायल्या आणि 15 रुपये, ही परंपरा बाबांनी सुरू केली. याचं एकच कारण होतं, आता विकास झाला, भौतिक विकास झाला, सर्वांगीण विकास झाला, मिळतंय ते चांगलंच आहे, तेही पुढं चालवलं पाहिजे. परंतु कधी कधी या महात्म्याने सुरू केलेल्या दिव्य परंपरा किती तोलामोलाच्या होत्या, आणि आपल्याला ही मंडळी गुरुवर म्हणून लाभली, हे किती आपलं भाग्य आहे. बाबांसारखे सत्पुरुष या भूमीला लागले, आणि बाबांनी आपल्याला ज्ञानेश्वरी संत म्हणतात, अगर ही दुनिया में संत नाही होती तो जल जाता संसार. ही संत मंडळी जर मृत्यूलोकामध्ये आली नसती, आणि मग बाबांनी कोण्या एका विशिष्ट जातीला आपण प्रमाण सांगून गेलो, ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तेही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवाशी. सोपी साधना सांगितली मोठ्यांच्या मुखातून. स्वानंद सुखनिवासी काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवारांच्या मुखातून लहान असताना ऐकलं होतं. ते म्हणायचे, जे अवघड आहे ते सोपं करून सांगतात. जे अवघड आहे, आता ज्ञानेश्वरी अवघड आहे आपल्याला. आपले बाबा रोज आपण ज्ञानेश्वरी ऐकतो आहोत यूट्यूबच्या माध्यमातून, ती सोपी करून सांगतात, त्यांना संत म्हणतात. आणि राम महाराज जे सोपं आहे ते अवघड करून सांगतात त्यांना, म्हणून साधू संतांनी सोपं सांगितलं आपल्याला. ही खरे उपकार त्या साधू संतांचे. नाहीतर उगाचच काहीतरी सांगायचं. आता आपले महाराज त्यांनी सांगितलं आम्हाला ते म्हणू नका. सर्व विद्वत्ता असताना अगदी सोपं करून ज्ञानेश्वरी सोपी करून सांगतात, आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. हे खरे बाबांचे आपल्यावर उपकार आहेत की बाबांनी या भूमीला असे महात्म्य आपल्याला दिले. असो, त्या संतांचा पुण्यतिथी सोहळा आणि त्या पुण्यतिथी सोहळ्यातील ही सेवा आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आम्हाला या ठिकाणी सेवा करता आली नाही. आमचं भाग्य आहे, परम भाग्य बाबा, की या परंपरेमध्ये आलो आणि एका दिव्य परंपरेचं पायीक होण्याचं भाग्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आम्ही नेहमी स्वाभिमानानं सांगत असतो, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. आज देखील सकाळच्या कीर्तनामध्ये मी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा उल्लेख केला, बोधेबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा उल्लेख केला. आपल्याला फार काही त्यांची सेवा त्या काळात घडली नाही, परंतु थोड्या मोठ्यांच्या मुखातून त्यांचं जीवनचरित्र ऐकलं आणि आपल्याला दुसरं काही आलं नाही, परंतु संतांचं चरित्र जर आपण सांगितलं तर ते भगवान परमात्म्याला तैसे तेही प्राणा पुरवते, आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. म्हणून तैसे हरपले आपण पे पावे, तै ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ही खऱ्या अर्थानं संतांची कृतज्ञता आहे. एक कृतज्ञ आणि कृतज्ञ 2 वर्ग आहेत. म्हणून संतांचे आपल्यावर आगाध उपकार आहे. त्या संतांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आपण काय करू शकतो, तर आपल्याकडं काही नसेल तर आपण या ठिकाणी येऊन या ग्रंथाचं पारायण केलं की खऱ्या अर्थानं त्यांचे आपण कृतज्ञ आहोत. केवढे उपकार आहे माऊली ज्ञानोबरायांचे आपल्यावर, केवढे उपकार आहे. खरं तर मोठ्यांचा वाद झाला की सर्वसामान्यांचे फायदे होत असतात. तुम्ही बघा, राजकारण असेल, परमार्थ असेल, ज्या ज्यावेळेस मोठ्या लोकांची वाद होतात त्यावेळेस कधी कधी सामान्य माणसाचे फायदे होतात. गावगाव जे अशा गटतट पडलेले असतात ना, आणि मग ते गटतटामध्ये जर दोघं चांगल्या पार्ट्याचे भांडणं लागले, भांडणं म्हणजे वाद लागले, आंतरिक संशय वाढत चालले, तर त्यांच्या हाताखालचे जे आपण त्याला, आता मी म्हणणार नाही, परंतु मी त्यांना PA म्हणतो, परंतु गावगावचे लोक त्यांना काय म्हणत असतात, नवनाथ महाराज म्हणतात कुत्रे. कुत्रे नाही, ते तसं नाही, ती माणसं वेगळी. तर त्या माणसाला आपोआपच ते
त्यांची जिरवण्याकरता ते म्हणत असतात, तुम्ही ही 20 एकर जमीन घ्या, ते पैसे आम्ही देतो. आपापच ती माणसं भांडणं करणारे गरीब झाले आणि संग राहणारे श्रीमंत झाले. असं अनेक ठिकाणचा उदाहरण आपल्याकडं पाहण्याकरता. तसं कौरव पांडवाचे वाद झाला आणि त्या वादामध्ये तुम्हा आम्हाला गीतेसारखा ग्रंथ मिळाला. कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा मोह घालवण्याकरता भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाकरता गीता ग्रंथ सांगितला. तो गीता ग्रंथ ठराविक वर्णांच्या कानावर पडतोय ही दया माऊली ज्ञानोबरायांना आली आणि माऊली ज्ञानोबराय पुन्हा अवताराला आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी, ज्यांनी 4 भावंड मृत्यू लोकामध्ये अवताराला आले. पैठणकरांचं शुद्धीपत्र घेतलं आणि श्री क्षेत्र निवासा म्हणजे आपण ज्या पावनभूमीमध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी येऊन माऊली ज्ञानोबरायांनी या पैस खांबाला टेकून गीतेवर भाष्य केलं. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. याच पैस खांबाला टेकून ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस गीता ग्रंथाकडे बघितलं, ज्ञानोबराय म्हणतात, बाप बाप ग्रंथ गीता, जी वेदाची प्रतिपाद्य देवता. गीतेवर ज्ञानोबरायांनी भाष्य केलं आणि तुमच्या आमच्या पदरी हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला. खऱ्या अर्थानं मोठ्यांच्या मुखातून ऐकलं. माऊली ज्ञानोबरायांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी गीतेवर भाष्य केलं. कृष्ण परमात्म्यानं देखील ज्ञानोबरायांच्या गीतेवर भाष्य केलं. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी वाचली, देगलूर चैतन्य महाराज देगलूरकरांचा एक व्हिडिओ मध्यंतरी आला होता. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये पडली आणि त्यांनी जेव्हा ही ज्ञानेश्वरी वाचली त्यावेळेस माऊली भगवान श्रीकृष्णांच्या मुखातले शब्द आहे या ठिकाणचे, मलाही असंच सांगायचं होतं परंतु जमलं नाही. ते का की पुन्हा जरी ज्ञानोबराय पुन्हा अवताराला आले तशी ज्ञानेश्वरी सांगण्याची इच्छा केली, नवे नवे ठरवलं तरी अशी ज्ञानेश्वरी अनेक मोठ्यांच्या मुखातले शब्द आहे ती अशक्य गोष्ट आहे. ती त्याच वेळेस त्याच्याकरता ज्ञानोबराय म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातली प्रभू पुण्य पोशिली असाधारणे. आणि म्हणून त्या संतांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी बोलता बोलता 30 वर्ष होऊन गेले चांगदेव महाराज, कधी समजलं देखील नाही. आणि आज देखील बाबांनी असे काही भोगे महाराज भक्त जोडले. आज देखील बाबांबद्दल तेवढाच आदर या भक्त परिवाराच्या अंतकरणामध्ये. किती चढ उतार आले असतील त्याच्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये, परंतु नाही, त्यांची श्रद्धा बाबा म्हणजे बाबाच, बाबाबद्दल एवढा आदर या मंडळीच्या अंतकरणामध्ये. याला एकच कारण आहे, चोख गुरु त्यांना मिळाले. आणि म्हणून आज देखील गेले 30 वर्ष झाले सर्व भक्त परिवार बाबांच्या या पुण्यतिथी सोहळ्या करता येत असतो. चालू वर्षी देखील या ठिकाणी सुंदर असं नियोजन महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून प्रवचनकरता सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9व्या अध्यायातील ओवी आहे. आणि नामसप्ताह म्हटला की उपक्रम हा नामानं आणि उपसंहार हा मागणीन असा या संप्रदायाचा दंडक आहे. त्याप्रमाणे माझ्याकडे दिलेली, आता खरं तर महाराज आले नसते तर मी अजून चांगलं सांगितलं असतं, परंतु आता ते पुढे येऊन बसले आणि ज्ञानोबराय या ठिकाणी नाम महिमा सांगावा म्हणून सेवेकरता निवडलेली होई नाम महिमा आहे. ऐसे माझेनी नाम घोसे. भगवान परमात्म्याचं नाव कसं किती ताकदवान आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. खरं तर तुम्ही बघितलं तर ज्ञानोबरायांचं जीवन आपण बघितलं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय स्वतः योगी आहेत, नामधारक नाहीत, योगी आहेत. ज्ञानोबरायांच्या योगामध्ये ज्ञानोबराय
श्रेष्ठ आहे. तरी देखील माऊली ज्ञानोबरायांनी अवताराला आल्याच्या नंतर तुमच्या आमच्याकरता वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली आणि माऊली ज्ञानोबरायांनी मोठ्या आनंदानं माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी, पंढरपुरा नेईल गुढी, पांडुरंगी मन रंगले. एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माऊली ज्ञानोबरायांनी. सकल समाजाला भक्तीचा अधिकार देण्याकरता माऊली ज्ञानोबराय पुढे आले आणि नाम साधना ही यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी, हे खुलं दालन कोणी केलं असेल तर ज्ञानोबरायांनी केलं. वाटण्याकरता देव देखील पुढे आले, परंतु भगवान परमात्मा देखील देत असताना फक्त भक्तांकरता देतोय. देवाचं ब्रीद आहे भक्ता राखे पायापाशी, देत असताना फक्त भक्तांना देतोय. भगवंताच्या ठिकाणी औदार्य आहे, उदारता आहे, परंतु कोणालाही देत नाही. देतोय परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कृष्ण कोपोनी ज्याशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता, 4 नावाच्या मुक्त्यापैकी ती प्रदान करतोय भक्तांना, परंतु देत असताना त्याच्या अगोदर तो मारतोय. पुतनेला मारलं, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, पै कैवल्याईशे पवित्र, वैर्याही दिले, वैर्याला दिलं परंतु त्याच्या अगोदर तो मारतोय. संतांचं जीवन बघा. ज्या समाजानं एक कालखंडामध्ये भीक घातली नाही, ज्या समाजानं कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली, ज्यांनी ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण कालवलं, तेच ज्ञानोबराय या सर्व भक्तांकरता समोर आले आणि सर्वांकरता एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. गोपाळांना नवे नवे सर्व भक्तांना एक सोपी साधना संतांनी दिली, तो वर्ग संतांचा आहे. म्हणून ज्ञानोबराय स्वतः योगी असून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा करे. योग करणं सर्वांना शक्य नाही, म्हणून साधू संतांनी सोपी साधना तुम्हा आम्हाला सांगितली. त्या संतांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेली नाम महिमा सांगणारी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे माझेनी नाम घोसे. त्याच्या मोबदल्यामध्ये कितीही त्रास त्यांना सहन करावा लागतो. जगद्गुरु तुकोबरायासारखी, चोखोबरायासारखी, नामदेवरायासारखी सर्व संत मंडळींनी बघा समाजाकडून देत असताना अनेक त्रास सहन घेतला, स्वतः सहन केला. आपण ज्यांचा पुण्यतिथी सोहळा करतोय, गुरुवर्य बाबांना हे स्थान नावारूपाला आणण्याकरता अनेक अशा प्रकारचा त्रास झाला, परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये कधी उद्विग्न झाले नाही. त्यांची एकच अपेक्षा होती, व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. गुरुवर्य बाबांना माहीत होतं, ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर कितीही मोठं दुःख असलं तर ते जीवनातलं दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांच्या सानिध्यामध्ये एकदा बसण्याचा वेळ आला राम महाराज, आणि कधी कधी नवनाथ महाराजांना मी म्हणत असतो, शास्त्रीजींचा कळायला त्याला 4G कार्ड लागत. आम्ही बसलो, ते काही भक्त मंडळी आलती, त्यांनी सांगितलं, बाबा आम्हाला काहीतरी काम सांगा. महाराजांनी सांगितलं, हे साफसफाई करा. ही सांगणारी मंडळी तुम्हाला सांगतील, आणि मी सांगत असलो तर मी मी तुम्हाला सांगन की फक्त ज्ञानेश्वरी येऊन वाचा. म्हणजे हे जे सांगणं आहे, आता जर त्यांना असं जर खरंच खरं बोललेलं सहन होत नाही, त्यांना जर असं वरल्या शब्दात सांगितलं असतं, ते म्हणले असते, हे काय सांगत आहे आम्हाला. असं नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर जीवनातली सर्व दुःख दूर होतात. ही ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या जगात. बाकीच्या अंगानं सेवा घडेल ते वाया जाणार नाही, परमार्थात केलेलं काही वायाला जात नाही. योग जरी केला तर ज्ञानोबरायांचा शुची नाम श्रीमतांगी हे योगभ्रष्टो विजयते, ती माणूस घसा ती वायाला जात नाही, परंतु हे मात्र शुद्ध सोनं आहे, ज्ञानेश्वरीचे अक्षर जे आहेत. म्हणून संत सांगतात, डोळा पहावे पहावे डोळा पहावे,
पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. काहीच करायचं नाही, फक्त ज्ञानेश्वरी वाचायची. एका मोठ्यांच्या मुखातून ऐकलं होतं, ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही त्याने फक्त वाणीनं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणायचं. ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी म्हणता येत नाही, त्यांनी फक्त या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू असेल तर या मंदिराला प्रदक्षिणा करायची. जे पुण्य कीर्तनकाराला आहे, जे पुण्य प्रवचनकाराला आहे, तेच पुण्य प्रदक्षिणा करणाराला आहे. ज्याला तेवढंही करता येत नाही त्यांनी फक्त या ठिकाणी येऊन कोणी अन्नदानाची सेवा करायची. जे पुण्य सर्वांच्या यामध्ये कार्यामध्ये भेद दिसेल, परंतु पुण्य मात्र सर्वांकरता या ठिकाणी सारखंच आहे. परंतु तेच करत असताना संतांनी सांगितलं, एक सोपी साधना सांगितली, सर्वांना करता येण्यासारखं आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. भगवंताचं नामचिंतन सर्वांना करता येण्यासारखं सोपं. ही साधना केल्याच्या नंतर जीवनामध्ये काय होतं तर नाहीची करती भगवंताचं नामचिंतन असं आहे. या सर्वात केवढंही मोठं दुःख असलं तर ती ज्ञानोबरायांची संकल्पना आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. सर्व संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा अगदी अल्पवयामध्ये ज्यांनी केली ते जर दुसरे तिसरे कोण असून ते ज्ञानोबा आहे. ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, ऐसे माझीनी नाम घुसे. नाही करती विश्वाची दुःखे, काही ठिकाणी नाहीची करती विश्वाची दुःखे. ऐसे अवघे जगची महासुखे. जगाला महासुख देण्याची ताकद कशामध्ये आहे तर ती फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये. आणि मग ती आपल्याला आम्हाला कुणी दाखवलं तर ते गुरुवर्य आपले बंशी महाराज तांबे. त्यांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. पुण्यतिथी त्यांची होत असते जे समाजाकरता जगले. समाजामध्ये एक वर्ग आहे, एक केवळ स्वार्थी आहे. असा वर्ग आहे, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल परंतु माझं चांगलं झालं पाहिजे, असा एक वर्ग आहे. जुना कालखंडात तुझी मंडळी दृष्टांत सांगत असतात माऊली. एक सत्पुरुष होते, साधू महाराज होते. त्यांची दाढी वाढलेली होती, हाताला लखवा भरला होता आणि बिडी पिण्याचं व्यसन असल्यामुळं त्यांनी ती बिडी पेटवली. बिडी पेटवण्याकरता काडी ओढली आणि ती काडी बिडीला न लागता दाढीला लागली. आणि मग तो साधू महात्मे आरडू लागले लोकाला, महाराज कोणीतरी माझी दाढी विझवा. त्यावेळेस लोकांनी सांगितलं, स्वार्थी लोक होती, त्यांनी सांगितलं, महाराज हा तुमच्या ध्यानामध्ये आलं, तुमची दाढी पेटू द्या परंतु आमची हा एक स्वार्थी वर्ग आहे, एक केवळ स्वार्थी आहे. एक दुसरा वर्ग असा आहे, तो स्वार्थही साधतो आणि परमार्थही करतो. एक आपला स्वार्थही साधत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, माशी आपण याते गिळवी पुढी लाते वांती शिनवी. माशी असं आहे, आपलं खाल्लेलं कितीही पक्वान्न असलं तरी ते पचू देत नाही. परंतु चौथा जो वर्ग आहे तो केवळ परोपकारी वर्ग आहे, तो वर्ग आहे संतांचा. आणि मग अशा संत मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी समाजावर अगाध असे उपकार केले, समाजाला योग्य मार्गदर्शन दाखवलं. आणि सोपी साधना त्या कालखंडामध्ये त्यांना करता येईल, समाजाचा उद्धाराचा मार्ग साधू संतांनी या समाजाला तो वर्ग आहे, तो वर्ग म्हणजे तो संतांचा आहे. आणि ते गेल्याच्या नंतर गेले दिगंबर ईश्वर विभूती, ते आहे तोपर्यंत देखील समाजाला योग्य मार्गदर्शन करतात. आणि गेल्याच्या नंतर गुरुवर्य बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये अगदी बालपणापासून परमार्थ केला, समाजाला योग्य मार्गदर्शन केलं. अनेक गावाची गावं घडवली. ज्या वेळेस अनेक ठिकाणी ज्या भागामध्ये जात असतो आपण कार्यक्रमाकरता, त्या भागामध्ये गेल्याच्या नंतर गुरुवर्य बाबांचे फोटो बघितले माऊली की ते म्हणत असतात, आपण विचारलं बाबांनी तुमच्याकरता का एवढं मोठं काय कार्य केलं, तर ते सांगत असताना ते डोळे भरून
त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ते सांगत असतात, महाराज या सत्पुरुषाचे असे उपकार आहेत की आमच्या शरीराची कातड्याच्या वाहना जरी गुरुवरे बाबांच्या करून दिल्या तरी ती फेड होणार नाही, असे आघात उपकार आहेत. काय केलं महाराज, आमच्या गावामध्ये आमचं घर आमचं कुटुंब एवढं श्रीमंत होतं, आमच्याकडं 500 एकर जमीन होती, परंतु आज 1 गुंठा देखील जमीन आम्हाला राहिली नसती. आज आमचं जसंची तसं कुटुंब स्टेबल आहे. आमच्या घरातला करता अगदी नको नको त्या मार्गाला निघाला होता, परंतु बाबांनी त्याला आवर घातली. महाराज आमच्या गावामध्ये टिपाडानं दारू पुरत नव्हती, ती टिपाडानं दारू बंद करण्याचं काम या सत्पुरुषानं केलं. आणि मग टनानं भिक्षा गोळा करणारा जर साधू असता तर दारू पाडायला परवानगी दिली असती आणि नको नको हा वर्गणी द्या म्हटली असती. अशी खरंच मी तर समजतो तुम्ही तर भाग्यवान आहेच, परंतु एवढ्या लाईट वातावरणामध्ये माऊली तुम्ही आम्हाला तुमच्या संग घेतलं, हे आमच्या अनंत जन्माचं पुण्य आहे. नाहीतर एवढ्या मोठ्या लाईट वातावरणामध्ये आम्ही कुणीकडेही भरकटलो असतो. परंतु आज आमची बुद्धी स्थिर आहे. आज देखील आम्हाला असं वाटतं सकाळी निघल्याचं का बाबांचा पुण्यतिथी सोहळ्याला आपण गेलंच पाहिजे. अंतकरण भरून येतं निघाल्याच्या नंतर. आणि कृपा अशी आहे गुरुवरे बाबांची आणि माऊलीची कृपा अशी आहे की परमार्थ करत असताना कुठल्याही प्रकारचा विरोध आम्हाला घरातून होत नाही. निघाल्याच्या नंतर आम्ही सकाळचं कीर्तन केलं आणि बॅग भरल्याच्या नंतर, नाहीतर घरातून परमार्थ करायला निघाल्याच्या नंतर घरातली माणसं आडवी येत असतात, परंतु अजिबात नाही. जा बाबांची सेवा करा. पुन्हा सांगतात घरीसुद्धा येऊ नका 8 दिवस, काही पाहण्याची गरज नाही. ही जी ताकद नवी ही जी कृपा कोणाची आहे तर ही गुरुवरे बाबांची आहे. आणि असाच आशीर्वाद बाबांचा आणि तुमच्या आमच्यावर असला की बास, आपल्याला मिळालेलं आयुष्य, आपल्या जीवनामध्ये केलेली सेवा सफल झाली असं एक आम्ही मानतो. म्हणून अशीच सेवा आमच्याकडून संस्थांची घडत राहावी. आमचे राम महाराज म्हणत असतात की संस्थांकडून आम्हाला काही अपेक्षा नाही, का अवज्ञा आणि कामना मातीची आठ हयारुना. संस्थांकडून आम्हाला आता सर्वांना ज्ञात आहे काही अपेक्षा नाही. तुम्ही सांगाल ती सेवा आम्ही करू. मग प्रवचनच काय, तुम्ही उद्या म्हटले अनेक दुसरे कोणतेही कामं करा आणि तुम्ही म्हटले टाळ घेऊन चाल म्हणा, तुम्ही म्हणले कीर्तन करा, तर मग तुम्ही जे करू म्हणाल ते आम्ही करू असं तुम्ही जे म्हणाल ती सेवा आम्ही करू. आणि ते करण्याकरता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हाला असणं गरजेचं आहे. आणि अशी सेवा जन्मोजन्मी माऊलींची गुरुवरे बाबांची आमच्याकडून तुम्हा सर्व बाबांची सेवकाची घडावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ऐसे माझी नाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे, जगची महासुखे दुमदुमीत भरले. या ओवीवर बोलण्याकरता आमच्याकडं असं फार काही भांडवल नाही, परंतु आता आपण ज्ञानेश्वरी महाराजांची ऐकत आहात, त्याच्यातून अजून काही सुधारणा आम्हाला, ते जे त्यांना येतं ते आम्हाला येतं असं अजिबात नाही, येणारही नाही. परंतु एक सेवा आहे, सेवेतून काय फक्त करविली तैशी वाकडे की नीट देव जाणे म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरुवरे बंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. श्रीपाद आहे नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. आता ताबडतोब हरिपाठाला सुरुवात होईल.